बुल्ढाना जिले में बीते दिन हुई जोरदार बारिश ने किसानों पर संकट ला दिया है। सिंदखेड़ राजा तहसील के बीबी, पिंपरी खंदारे, खलेगांव और आसपास के इलाकों में भारी बारिश के चलते खेतों की मिट्टी बह गई है, जिससे सैकड़ों एकड़ फसल की भूमि को भारी नुकसान पहुंचा है। कई गांवों में बारिश का पानी घरों में घुस गया, जिससे लोगों के घरेलू सामान को भी नुकसान पहुंचा है। स्थिति का जायजा लेने के लिए सिंदखेड़ राजा के विधायक मनोज कायंदे ने स्वयं खेतों और गांवों का दौरा किया। उन्होंने किसानों से सीधा संवाद किया, उनका हालचाल जाना और उन्हें ढांढस बंधाया। विधायक कायंदे ने संबंधित प्रशासनिक अधिकारियों को तत्काल सर्वेक्षण कर नुकसान की पूरी जानकारी देने के निर्देश दिए हैं, ताकि पीड़ित किसानों को जल्द से जल्द सरकारी मदद मिल सके। 4 तास पाणी चालला, ही पाटी बंदी जमीन दूर झाली। इथं आलो मी काल 11 वाजता, तर इथं याचं मला वाहून जायचं जोर लागलं। पाणीच पाणी, हे बंद आहे, खंगळून गेलं आहे, याची शासनानं भरपाई करावं। 12 घंटे पाणी होता इकडं, लय नुकसान झाली भरपूर। पुन्हा खदान्या पडल्यात, इथं याचं भिवाटू लागलं। काल आले तर मी तर असं खाली येत आहे ना, भिवाटू लागलं पुरात हेवाचं। सारी नुकसान झाली, भरपाई करून द्या बापा। एवढी लय नुकसान झाली भरपूर आमच्या गावात। मी कुंभीपाडच्या शिवारात लगे सारं द्वाक्षी इथलं पाणी वाहिलं। खरं तर गेल्या 100 वर्षात एवढा पाऊस झाला नसेल, एवढा पावसाची काल त्या ठिकाणी नोंदही झाली। आणि तशी परिस्थिती संपूर्ण परिसरामध्ये लोणार तालुका असेल, सिंदखेड राजा तालुक्यातील काही भाग असेल, म्हणजे मलकापूर पांगरा मंडळ आणि अंजनी मंडळ या 2 प्रमुख मंडळामध्ये खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। त्याची पाहणी आज सकाळपासून आम्ही सर्वजण करतोय। SDO साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, कृषी अधिकारी असतील, BDO असतील, हे सर्व मंडळी आणि गावकरी मंडळी, शेतकरी मंडळी। आता जुन्या लोकांचं असं सांगणं झालं की 100 वर्षात एवढा पाऊस त्यांना कळतं तोपासून पाऊस झाला नाही। एवढा पाऊस काल एका दिवसामध्ये एक सकाळी 8:30 पासून तो पाऊस सुरू होता, तर रात्री 9 पर्यंत 8 वाजेपर्यंत तो पाऊस त्या ठिकाणी सातत्यानं सुरू होता। आणि एवढा जोरात होता की ढगफुटी म्हटल्यापेक्षा ढगफुटीपेक्षाही रुद्ररूप त्या पावसाचं त्या ठिकाणी होतं। आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी करतोय।